माझा हेतू तुम्हाला दुखवायचा नव्हता. चुकून दुखावलं मी मॅडम. मी नकार दिला. तू नकार दिल्याचं दुःख नाही का आम्हाला? ज्या कारणासाठी नकार दिलायस ना ते लय लागलंय आमच्या मनाला. मॅडम तुम्ही नक्की काय करणार आहात? माझी शाळा बंद करणार का तुम्ही? का माझ्या फॅमिलीला त्रास होईल असं काही करू नका मॅडम, प्लीज प्लीज असं काही करू नका. ए भरल्या करत रडू नकोस. हे घे तोंड पुस. नको मी घेतो. भिजलाय आगे. नको नग 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 म्हणू नये. वास्तुतच तू म्हणते. घे पुस डोळ. जो भी पुस. मॅडम मला ना तुमच्याशी कसं वागायचं हेच कळत नाही. तुम्ही मोठे आहात, खूप मोठे आहात आणि तुमच्याशी लढण्याची हिंमत माझ्यामध्ये नाहीये, ताकदही नाहीये. मुळात माझ्या आयुष्याचं ध्येयच नाहीये ते. पण तरी तू वाकड्यात जातेस. आम्ही जे म्हणतो त्याच्या विरुद्धच करतेस. मला खरंच कळत नाही मॅडम. म्हणजे तुमच्या मुलाच्या आयुष्यातून मी दूर जावं म्हणून तुम्ही पैसे ऑफर करता आणि मी ते नाकारल्यावर तू बघ तू काय करतेस. हा आम्ही तुला दूर जा म्हणलं तर तू नाही म्हणतेस. हो आम्ही जवळ ये म्हणलं त्याला पण नाही म्हणतेस. हो कारण मला अधिपती हवेत मित्र म्हणून, नवरा म्हणून न ग. हा सॉरी पण नको आहेत ते नवरा म्हणून मला. आणि मला वाटलं होतं तुम्हाला मी आवडत नाही. तुम्ही मला पैसे ऑफर करून तुमच्या मनात माझी काय किंमत आहे हे दाखवून दिलं आणि मग नंतर थेट माझ्या घरी येऊन लग्नाची मागणी घातली. मला काही कळतच नाही मॅडम. हे सगळं काय हे सगळं मला नाही कळत आहे. आमासनी आमच्या मुलाच्या सुखाशिवाय बाकी काय बी महत्वाचं नाही आणि त्यांचं सुख तुझ्याशी लग्न करण्यात आहे म्हणून आम्ही तुला मागणी घातली. पण मग मी ह्यातलं काय खरं मानू? तुम्ही मला दूर करणं का? दोन्ही खरं आहे. पण मॅडम मी त्यांच्या आयुष्यात तशा अर्थाने कधीच नव्हते आणि तुम्हाला हवं असेल तर मी दूर जाईनही. ती येळ गेली आता. म्हणजे आता दूर नाही. मॅडम पण तुझं ठरलंय ना? हो आमचं बी ठरलं आणि आम्ही जे ठरवलंय तेच होणार. तुझी येळ संपली. म्हणजे तुझी बोलण्याची येळ संपली. जाऊ शकतेस तू. कुठे जाऊ? कुठं बी जा. शाळेत जा, घरी जा, तुझी मर्जी. आमचं काम झालंय. पण एक गोष्ट ध्यानात ठेव. गर्वाचं घर खाली होणार मास्तरीनबाई आणि ते आम्ही नाही. त्यो करणार. निघा निघा.
खलबत गलबत झालं म्हणजे सरकार हा खलबत खलबत गलबत गलबत खलबत गलबत खलबत गलबत हा, मगाच तुम्ही सरकार खलबत बोलले होते बडबडू नको रे बडबडू पण तुम्ही सरकार खलबत मास्तरीन बाई तू पळा काय झालं हसन बाई अशक्य आहे हो. अशक्य आहे त्यांच्याशी बोलणं. ते मला धडा शिकवूनच राहणार. ते अजिबात मागे हटणार नाहीयेत आणि त्यांना एकतर असं वाटतं की मला गर्व आहे आणि गर्वाचं घर त्यांना खाली करायचंच आहे. काय नाव आहे हिच्या बहिणीचं? इरा? हे काय नाव आहे? चुकीचं वाचलं का काय आम्ही? नाही, हिराच. काय नावं ठेवतात त्यांचे आई वडील? हा, हिरा. हिरा काय नाव आहे काय? त्यापेक्षा ताराबाई ठेवायचं. हा, तारा चांगलं नाव आहे. नाही तर हिरा, हिराबाई हे जास्त चांगलं नाव आहे. हिराबाई, तुम्हासनी आमच्या सेवेला हाजीर व्हावं लागणार. थोरले सरकार, वकील साहेब आले. बरोबर येळेत आलेत. पाठवत्यास नाही आत. जी सरकार. काय झालं बोलणं झालं का नाही तुमचं? झालं ना. हा काय काय ओ हसन बाई थांबा काय झालं? रडू नका ओ रडू नका. अहो नाही रडत आहे मी, नाही रडत आहे. कसलं खोटं बोलतास? इथं पाणी आलं लागलंय काय? नळ सुटलाय काय? हे घे आहे. शांत व्हा दीर्घ श्वास घ्या नको 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 रडू नका हो. शांत व्हा की हो. शांत व्हा की. कशी हो? काय झालं? काय आतमध्ये झालं? काय म्हणल्या आई साहेब तुम्हाला? त्यांची पर्सनॅलिटी फारच इंटिमिडेटिंग आहे हो. कशी आहे म्हणजे? काय झालं? काय नाही, जाऊ द्या. काय म्हणलं की इंटिम काय? जाऊ दे. बरं जाऊ दे मला सांगा काय म्हणल्या काय आई साहेब? काय म्हणल्या? त्यांना कल्पना आहे अधिपती. कसली? तुम्ही मला पट्टी पडवली त्याची. शपथ काय? ओळखलं हो त्यांनी. आमच्या आई साहेबांचं डोसकं ना इमानापेक्षा फास्ट चालतंय हो. त्यांना काहीच पटलं नाही. पण मी जे सांगितलं ते सांगितलं तुम्ही त्यासनी. अहो मी तेच बोलले. स्वतःच काही सांगितलं नाही मी, पण नाहीच पटलं त्यांना. आणि मग त्यांनी अशी काही कारणं सांगितली ना की मी सुद्धा चाट पडले. आई शपथ आई साहेब. मी माझ्या परीने खूप प्रयत्न केले अधिपती, पण तुमच्या आई साहेबात ना त्या खूप हुशार आहेत. त्यांना बरोबर कळतं कोण काय बोलतो, कसा वागतो. त्यांनी बरोबर ओळखलं. मी त्या दिवशी जे बोलले ना तेच माझं ठाम मत होतं हे बरोबर कळलं त्यांना. मी म्हणलं ना तुम्हाला, तुम्ही ना त्या दिवशीच लई घाई केली मास्तरीनबाई बोलायची. आता तुम्ही वाघिणीच्या गुहेत पाऊल ठेवलं हो मास्तरीनबाई. मग आता काय? आपण एक प्रयत्न करून बघितला, तो फेल गेला. मला खूप टेन्शन आलंय. त्या मला गुडघ्यावर आणणार आहेत, पण जे काय करणार आहेत? आमच्या डोसक्यावर हात ठेवून वचन द्या. आमच्या डोसक्यात जे काही चाललंय ते तुम्ही तिला सांगणार नाही. अहो सांगा ना काय करणार आहे तुमच्या आई साहेब. मला प्लीज सांगा, म्हणजे मला काहीतरी तयारी करायला. काय करू शकत नाही आपण. आमच्या आई साहेबांनी एकदा ठरवलं ना की तेच डोसक्यात घेऊन बसतात होत्या. काय वाटेल ते करतील. लोकांनी आपलं करण्यासाठी प्रेमानं पैशानं काय वाटेल ते करतील. नाही झालं तर धमकी देतील, घाबरवतील, पण ना त्यांच्या मनात असं ना तेच करतात हो आई साहेब. तेच म्हटलं ना मी, इंटिमिडेटिंग पर्सनॅलिटी आहे त्यांची. म्हणजे जाऊ दे मूर्ती. परत चुकलं सगळं. नाही अवघड आहे शब्द तो. तसं नाही हो. मी एक चूक सुधारायला गेले आणि दुसरी चूक करून आले. तुम्ही ना अधिपती मला तिथे पाठवायलाच नको होतं. का? अहो आता मला जास्त भीती वाटायला लागली. मला टेन्शन आलंय ते काय करतील या विचाराने. नाही तसं काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. तसं काय नुकसान करणार नाहीत त्या बजरंगला सोडतील का? नाही तसं नाही. मी म्हणलं ना तसं नाही करणार आई साहेब. नाही
काहीतरी करणार आहेत ना, हा हा म्हणजे ज्यात माझं नुकसान होणार आहे. हा, तुमचं नाही, माझं नुकसान होणार आहे. आणि तुम्ही काय करणार? तुम्ही होऊ देणार नुकसान? नाही नाही बघत राहणार, तुम्ही काहीच करणार नाही. अधिपती, हे बघा, तुम्ही तुमच्या आई साहेबांना दगाफटका करणार नाही, बरोबर आहे. पण जर मला काही झालं ना, तर त्याला जबाबदार तुम्ही असाल, लक्षात ठेवा. नीट कळलं ना मग आम्ही काय सांगितलं ते? हो मॅडम, सगळं व्यवस्थित कळलंय. मग लागा का आम्हाला, आणि उद्याच्या उद्या ते करारपत्र आमासने आणून द्या. लगेच तयारीला लागतो. आणखीन एक, यातलं काय बी अधिपतींना कळता कामा नये. नाही कळणार. निघा, उद्या करारपत्र आणून द्या. येतो आम्ही. हाय अक्षरा, तुम्ही तू इथे, म्हणजे तू इकडे कशी काय? तुम्हाला काय करायचंय? कुठे बाहेर चाललीयस का तू? तुम्ही ऐकलं नाही का मी काय म्हटलं? कमल, तुम्हाला काय करायचंय? मी कुठेही जाईन. अगं नाही, ही तुझी शाळेची वेळ ना, मग तू इथे काय करतेस? कमल प्लीज, तुम्ही जा ना तुमच्या कामाला. चिडू नकोस ग, मी तुला सोडू का घरी? माझी गाडी इथेच आहे. नको, मी जाईन माझी. अक्षरा प्लीज, अगं अशी तुटकपणे नको वागूस. तुझी काळजी आहे मला म्हणून म्हणतोय ना मी. मग नका करू माझी काळजी. अक्षरा प्लीज, अगं मी प्लीज म्हणते. कमल प्लीज, माझ्या मागे असे फिरू नका रोड रोमिओ सारखे. अक्षरा काय बोलतेस अगं तू? हे मी कॉलेजचा मोठा प्रोफेसर आहे, माझे विद्यार्थी मला गुरुर ब्रह्मा म्हणतात, आणि तू मला रोड रोमिओ म्हणतेस? काय झालंय अक्षरा, अशी का वागतेस तू माझ्याशी? आपल्या दोघांमध्ये आधी जसं होतं तसं पुन्हा नाही का होऊ शकत? नाही, मला मान्य आहे की माझं चुकलं, पण तू ह्या अशा गोष्टी मनात नको ना ठेवूस. विसर ना आता अक्षरा, प्लीज. कमल प्लीज, तुम्ही जा आता. मला ना तुमच्याशी काहीच बोलायचं नाही. प्लीज जा तुम्ही. लोक पण बघतायत आपल्याकडे. जा तुम्ही प्लीज. ओके ओके, नंतर बोलूया आपण भेटायचं का नंतर? हा, अहो कमल, तुम्हाला मराठी भाषेत सांगितलेलं कळत नाहीये का? मी तुम्हाला सारखं सांगते की माझी इच्छा नाहीये बोलण्याची तुमच्याशी, तरी तुम्ही पुन्हा बोलूया का असं का विचारताय मला? आणि काय म्हणाला तुम्ही? विसरून जा सगळं. आता हे सगळं जे घडलं आपल्यामध्ये ते विसरणं इतकं सोपं आहे का? जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही काहीही केलं नाही, आणि आता कशाला चुकलं म्हणून मागे फिरताय? मी ना हात जोडते कमल, प्लीज मला त्रास देऊ नका आणि माझ्या मागे फिरू नका, नाहीतर मी पोलिसात तक्रार करेन. अक्षरा बोलवलं आहे साहेब? बसा. नाही ठीक आहे. काय झालं? तुम्हाला बी मास्तरनीचा गुण लागला का काय? का म्हणजे? तिला बी बस म्हणलं की लगेच बसत नाही, असंच म्हणत्या. नाही ठीक आहे. एका शब्दात सांगितलेलं कळत नाही तिला. ती तुमची आणि तुम्ही तिची भाषा बोलायला जणू. हा, ती नेहमी तशी मुद्दे धरून बोलत्या, पण आज जरा भांबावली होती. घाम फुटला होता तिला. टेन्शन मध्ये पाणी पण सांडलं तिनं. टेन्शन येणारच म्हणा. ती जे बोलत होती ते तिच्या मनाचं थोडीच होतं. काय झालं आई साहेब? हे तुम्ही आम्हासने विचारताय? हा, तिने येऊन तुम्हाला सांगितलं नाही काय झालं ते? नाही, त्या काय बोलले नाही. इथं आलत्या त्या? इथं आलती. तुम्ही सांगितलं होतं ना, म्हणून ती इथं आलती. नाही, मी कशाला काय सांगू? अधिपती बास करावं आता,
बस करा. कशापाई खोटं बोलतायसा? तुमच्या डोळ्यात दिसतंय आम्हाला तुम्ही खोटं बोलालाय. का केलं तुम्ही असं? काय नाही केलं मी, काय केलं नाही. तुम्ही आमच्या विरुद्ध वागणार नाही अशी शपथ घेतली ना? होय, आणि त्याला बांधिलंय मी. मग तरी मास्तरीन कशी काय आली इथं माफी मागायला? त्यासनी कळून चुकलं असेल की त्यांची चूक झाली म्हणताना त्या बहुतेक आले असणार. हा, तसं असतं तर आमासने काही जाणवलं नसतं. ती इथं आली ते तुमच्या सांगण्यावरून पट्टी पडवल्यागत बोलत होती. आमासने काही कळत नाही वय? पट्टी नाही पडवली मी. तुम्हासनी आम्ही काही येड्या वाटतो काय? हा, तुमची पोपट म्हणजे आमासनी काही कळत नाही वय? तुम्हीच पट्टी पडवलीत नव तिला, आणि पट्टी पडवलीत तर पडवलीत. आता जरा आवाजाची पट्टी पण वाढवायला सांगायची नव. एवढी मुळू मुळू मेल्यागत बोलते, काय कळत नाही? आपल्या घराण्याला शोभायला नको का? तुम्ही माझं ऐकून घ्या आईचा. आधी तुम्ही आमचं ऐकून घ्या, आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हीच तिला सांगितलं होतं नव? काय नाही नाही, ऐका ऐका ऐका, मी काय म्हणतो, आपण माफ करून इशे सोडून देऊया आई साहेब. कशाला उगाच इशे हार्ड करायचा? हा, आता त्यांच्या मनात नाही जाऊ दे की, त्यांच्या वतीने पाहिजे तर मी माफी मागतो, पण ह्यो इशे वाढवायला नको आहे आई साहेब. न्यायाधिपती, आता इशय वाढलाय आणि माफी मागायची वेळ निघून गेली. आता शिक्षण की अक्कल याची चुरस सुरू केली मास्तरनीनं. आणि ह्यात जर आम्ही हारलो का नाही तर आजवरच्या आमच्या म्हणण्याचा सगळा डोलारा पत्त्याच्या बंगल्यावाने कोलमडून पडल. आणि काय बी झालं तरी आम्ही आमचा मुद्दा सोडणार नाही. या जगात शिक्षण नाही, अक्कल महत्वाची आहे. आणि हे आम्ही त्या मास्तरनीला पटवून देणार. आणि त्यासाठी आमासनी साम दाम दंड भेद जे काय करावं लागल ते समद करू. तुम्हासनं तर माहित आहे अधिपती, आमच्या नजरेत असतो दरारा आणि आम्ही जवाब देतो करारा. हो, काय प्लॅन आहे तुमचा आई साहेब? तुम्हाला वाटतंय आमचा प्लॅन आमच्याकडून काढून घेणं जमल तुम्हाला? हा अधिपती, आम्ही चांगल्या आहोत, भाबड्या नाही. तुम्ही फक्त आमच्या आई साहेब नाही, आमच्या मनाच्या मंदिरातले देवी आहे. तुम्ही प्लीज सांगा की काय काय चाललंय तुमच्या मनात, सांगा की. मंदिरातली देवी कधी बोलत्या काय तिच्या मनात काय चाललंय ते? मला सांग अक्षरा, सगळं ठीक आहे ना? म्हणजे मॅडम काय बोलल्या का तुला? सर, त्या नुसत्या बोलत नाहीत, म्हणजे हो इंटिमिडेटच करतात. लोकांच्या म्हणण्याला त्यांच्या लेखी शून्य किंमत असते. मला शाळेत जायचंय की नाही हे न विचारता त्यांनी डायरेक्ट ठरवून टाकलं. तुम्हाला फोन केला सुद्धा. तेच मला कळत नाहीये. आम्ही काय करायचं काय नाही करायचं हे पण त्याच ठरवणार का? पण तू का गेली होतीस तिकडे? काम होतं म्हणून गेले होते सर, आणि लगेच निघणार होते. पण त्यांनी लवकर निघूच दिलं नाही आणि मला न विचारता मी शाळेत येणार नाही असं ठरवून मोकळ्या झाल्या. त्या ठरवू शकतात, शाळेच्या मालकीणबाई आहेत ना? हो सर, पण ही काय पर्सनॅलिटी आहे? कशी जगत असतील माणसं त्यांच्या बरोबर? मी फक्त अर्धा तास होते त्यांच्या बरोबर, तरी इतकी घुसमट झाली माझी. त्यांच्या सुनेचं तर काय होणार काय माहिती. किती ताब्यात ठेवतील ना त्या तिला. मला तर बिचारीचा विचार करूनच दया येते. देव रक्षण करो तिचं. असो, मी येते सर. मास्तरनीनं नकार दिला, कळलं ना हो तुम्हाला? तुम्ही स्वतः आम्हाला सांगितलं होतं म्हणून म्हणलं तुम्हाला सांगावं नेमकं काय झालंय ते. नाही, तुम्हाला असं नग वाटायला की आम्ही काही प्रयत्नच केला नाही. आम्ही आमची सगळी म्हणणी बाजूला ठेवून शगून घेऊन गेलतो, पण ती मास्तरीन नाही म्हणाली.
आणि आज आली माफी मागायला. आम्हाला सांगत होती की आम्हाला अधिपती दिसायला आवडत नाहीत, वागायला आवडत नाहीत, म्हणून मी नकार दिला. पण आमच्या तेव्हाच लक्षात आलं हे सगळं अधिपतीने तिला बोलायला शिकवलंय. तिनं जे केलं ते सावरायचा प्रयत्न करायलाय अधिपती. तुमच्या पोराचं मन कळतंय आम्हाला. त्यांचं लय जीव आहे त्या मास्तरनीवर. तत्वाचा माणूस आहे तुमचा पोरगा. त्यामुळं ते आमची साथ देणार नाहीत याचा अंदाज आमासनी कवाच आलाय. पण त्यांनी साथ नाही दिली ठीक आहे, नको देऊ देत त्यांनी साथ. आम्ही जे काय करायचं ते करू, फक्त तुमच्यासाठी. 30 वर्षात तुम्ही पहिल्यांदा आमच्याकडे काहीतरी मागितलं, आम्ही ते तुम्हाला देणार म्हणजे देणारच. काय बी झालं तरी तुमच्या मुलाचं सुख आम्ही त्यांना देणार. करू देत त्यांना मास्तरनी संग लग्न, कळू देत त्यातला फोलपणा. मग आम्ही आहोतच त्यांच्या बरोबर. सगळं नीट करू आम्ही.